धम्म चक्र प्रवर्तन दिन के 69वें वर्षगांठ समारोह के अवसर पर दीक्षा भूमि परिसर में लाखों अनुयायियों के आगमन की संभावना को देखते हुए नागपुर अग्निशमन विभाग ने व्यापक सुरक्षा इंतजाम किए हैं। मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बाराहाते ने जानकारी दी कि 30 सितंबर से 3 नवंबर तक अग्निशमन विभाग की ओर से 24 घंटे सेवा उपलब्ध होगी। दीक्षा भूमि परिसर में अग्निशमन वाहनों की तैनाती की जाएगी। वही तीन फायर वॉलंटियर्स भी अलग अलग स्थानों पर नियुक्त रहेंगे। स्टॉल्स और अन्य जगहों पर आग की रोकथाम के लिए फायर रिटार्डेंट स्प्रे किया जाएगा। साथ ही सुरक्षा के दृष्टिकोण से अग्निशमन नियंत्रण यंत्र और फायर एक्सटिंग्विशर लगाए जाएंगे, जिनके संचालन के लिए दल के जवान लगातार मौजूद रहेंगे। इसके अतिरिक्त नगर निगम का नियंत्रण कक्ष और वायरलेस सिस्टम स्थापित किया जाएगा, जिससे पुलिस और अग्निशमन विभाग के बीच सतत समन्वय बना रहेगा। किसी भी आपात स्थिति में तुरंत प्रतिक्रिया की जाएगी। इसी तरह अंबाझरी तालाब परिसर में भी बड़ी संख्या में श्रद्धालु स्नान के लिए आते हैं। इस कारण वहां एसडीआरएफ रेस्क्यू टीम और अग्निशमन दल के जवान आवश्यक उपकरणों के साथ 30 सितंबर से 3 नवंबर तक तैनात रहेंगे। इन विशेष न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट। नमस्कार, मी मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बाराते, अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, मनपा नागपूर। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अग्निशमन विभागातर्फे सर्व नियोजन करण्यात आलेले आहे। यावर्षी सुद्धा दीक्षाभूमी येथे अग्निशमन विभागाचे दिनांक 30 तारखेपासून 3 तारखेपर्यंत 24 तास अशी सेवा पुरवण्यात येणार आहे। त्या सेवेमध्ये अग्निशमन विभागाचे नियंत्रण कक्ष राहणार आहे। त्या व्यतिरिक्त तिथे अग्निशमन विभागाच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये 3 अग्निशमन वाहन उभे राहणार आहेत। फायर व्हॉलंटियर्स सुद्धा जागोजागी आम्ही डिप्लॉय करणार आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे स्टॉल लागणार आहेत त्याचा आम्ही फायर रिटार्डंट पेंटचे स्प्रे करून घेणार आहे, जेणेकरून कुठलीही स्पार्क वगैरे झालं तर त्याच्यामुळे ती आगीचा स्प्रेड होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहे। जागोजागी अग्निशमन यंत्रणा फायर एक्सटिंग्विशर्स आम्ही लावणार आहेत आणि त्याला ऑपरेट करण्याचे पण तिथल्या लोकांना, तसेच आमचे अग्निशामक सुद्धा त्याच ठिकाणी असणार आहेत, जेणेकरून काही अनुचित घटना घडली तर तिला तात्काळ कव्हर करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे। त्या व्यतिरिक्त नागपूर महानगरपालिकेचं नियंत्रण कक्ष सुद्धा असणार आहे। आम्ही वायरलेस सिस्टम तिथे उभारणार आहे, जेणेकरून अग्निशमन विभाग, पोलीस नियंत्रण कक्ष आणि मनपाचा नियंत्रण कक्ष आम्ही सगळं वायरलेस सिस्टम थ्रू कनेक्ट राहू, जेणेकरून कुठलीही इमर्जन्सी घटना होत असल्यास आम्ही कम्युनिकेशन मार्फत त्यांना इमिडिएटली कळवू। या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात बांधव आपले अंबाझरी इथे आंघोळी करता जातात, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण तिथे अग्निशमन विभागाचे जवान तसेच एसडीआरएफ सुद्धा रेस्क्यू बोट्स आणि रेस्क्यू इक्विपमेंटसह तिथे दिनांक 30 तारखेपासून 3 नोव्हेंबर पर्यंत कंटिन्यू तिथे उपलब्ध असणार आहेत। आपण टोटल 3 गाड्या लावणार आहोत। त्यापैकी एक गाडी दीक्षाभूमी म्हणजे आपलं जिथे नियंत्रण कक्ष असतं दीक्षाभूमी परिसरामध्ये एक अग्निशमन वाहन असणार आहे। दुसरं वाहन आपलं अण्णाभाऊ साठे चौक येथे असणार आहे आणि तिसरं वाहन आपलं काचीपुरा चौक या ठिकाणी असणार आहे।